नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आता नॉर्मली आपल्याकडे आपण जेव्हा रात्रीचा आपल्याला भात उरतो त्यावेळी आपण फोडणीचा भात बनवतो. आज तुम्हाला मी एक नवीन वस्तू बनवून दाखवतो, त्याला बोलतात भाताची भजी. ती खायला खूपच स्वादिष्ट असते आणि तुम्हाला नक्की आवडेल. आपण याला चहामध्ये पण, चहा बरोबर पण खाऊ शकतो आणि कुठले पाहुणे आपले आले तरी आपण बनवून खायला घालू शकतो. ही खूप मस्त लागते, क्रिस्पी असते. तर चला बघूया भाताची भजी. आता रात्रीचा उरलेला आपण भात घेतलेला आहे. याला थोडंसं आपण असं मळून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चण्याचं पीठ ॲड करायचं आहे. चण्याचं पीठ आपण याच्यासाठी ॲड करतो की ते बाइंडिंग झालं पाहिजे व्यवस्थित म्हणून, आणि त्याला चव पण येते वेगळ्या प्रकारची. तर चण्याचं पीठ थोडंसं मी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे, थोडंसं, जास्त नाही, थोडंसंच टाकायचं आहे. थोडं आता लाल तिखट घेतलेलं आहे आपण. हळद टाकायची थोडीशी. ज्यामुळं प्रमाणात तुमचा भात असेल त्याप्रमाणे तुम्हाला मसाला करायचा आहे. धना जिरा पावडर टाकायची आहे. आणि चण्याचं पीठ तेवढंच आपल्याला टाकायचं जेवढं ते बाइंडिंगला कामाला ना. जास्त पण नाही झालं पाहिजे, जास्त झालं तर रबरासारखे वाटणार. ही कस्तुरी मेथी आहे. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आपल्याला एक क्रिस्पीपणा येतो त्याला, कारण भात आपला शिजलेला असतो म्हणून तो नरम असतो. थोडंसं लिंबू पिळूया आंबट चव येण्यासाठी. कस्तुरी मेथी ऑप्शनल आहे, टाकली तर बरी आहे, बरं वाटतं खायला. माझ्याकडे होती म्हणून मी टाकलेली आहे. थोडीशी त्याच्यामध्ये साखर ॲड करायची, थोडासा गोडपणा आला पाहिजे. ही साखर जी आहे ती थोडीशी टेस्ट बॅलन्स करते. थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं. आपल्याला याच्यामध्ये जास्त पाण्याचा वापर नाही करायचा, लक्षात ठेवा. भातामध्ये जे थोडंसं पाणी असतं ते जो थोडासा भात ओला असतो त्याच्यामुळेच आपल्याला एक मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. फक्त याचे पीठ मळल्यावर गोळ गोळ वडी बनते की नाही आपल्याला बघायची आहे. ती भजी बनली पाहिजे, एवढंच फक्त बाइंडिंग झालं पाहिजे. आता बघा, थोडंसं पाणी मी टाकलेलं ओलावासाठी, शिंपडून घ्यायचं थोडंसं. ही भजी तुम्ही एकदा नक्की बनवा, तुम्हाला खूप आवडेल आणि पटकन बनते, जास्त वेळ नाही. आता आपण तेल गरम करत सोडलेलं आहे. तेल एकदम कडकडीत गरम झालं पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला हे अशा वड्या सोडायच्या आहेत. एकदा वड्या सोडल्या की आपल्याला गॅस मीडियम फ्लेमवर करायचा आहे, कारण ते आतपर्यंत शिजलं पाहिजे. ही पटकन होणारी अशी भजी, याच्यामध्ये जास्त वेळ लागत नाही आणि कुठल्या याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही. इझी आणि बेस्ट. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बघा, ही आता क्रिस्पी व्हायला लागलेली आहे. मीडियम गॅसवर आपल्याला काढायचं आहे. टाकताना तेल गरम करायचं आणि भजी टाकल्यानंतर त्याला थोड्या वेळाने मीडियम करायचं, म्हणजे त्याला तो क्रिस्पीपणा येतो आणि भजी आतपर्यंत शिजते. नाही तर वरून शिजून जायला आणि आतमध्ये कच्ची राहील. आता आपण याला टिश्यू पेपरवर काढायचं आहे, कारण की थोडंसं जे तेल लागलेलं असतं ते टिश्यू पेपर सुकून घेतो. आता आपण दुसरा घाण टाकूया याच्यामध्ये. आणि हेल्दी आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये ऑइलमध्ये आपण फ्राय करतो म्हणून, पण आपलं घरचं ऑइल असेल तर काय प्रॉब्लेम नाही आहे. रस्त्यावरच्या खाण्यापेक्षा आपल्या घरात बनलेलं खूप चांगलं असतं. बघा, मस्त झालेली आहे ही भजी. आणि कलर पण याला थोडासा लालसर पिवळा आलेला आहे. एवढ्या प्रमाणामध्ये ती शिजली पाहिजे. मस्त झालेली आहे एकदम. बघा, दिसायला पण छान वाटते. चला तर आपण टेस्ट करूया कशी वाटते ती. एकदम मस्त टेस्ट आहे. तर चहा आणि भजी खाऊया. थँक्यू.